गुड मॉर्निंग ऑल ऑफ स्टुडंट. नमस्ते. मागील लेक्चरला आपण बुककीपिंग अँड अकाउंटन्सी या विषयामध्ये सुरुवातीला इंट्रोडक्शन पार्ट अभ्यासत आहोत. त्यामध्ये इंट्रोडक्शन ऑफ बुककीपिंग अँड अकाउंटन्सी हा पार्ट आपण अभ्यासला. सुरुवातीला बुककीपिंग म्हणजे काय, अकाउंटन्सी म्हणजे काय हे अभ्यासल्यानंतर आपण मागील लेक्चरला सम टर्मिनॉलॉजीज अभ्यासत आहोत. त्यामध्ये कॅपिटल एक्सपेंडिचर, रेव्हेन्यू एक्सपेंडिचर इथपर्यंत मागील लेक्चरला आपण भाग अभ्यासलेला आहे. आता त्याच्याच पुढं आपल्याला पुढचा भाग या ठिकाणी अभ्यासायचा आहे. अजून काही अकाउंटिंग टर्मिनॉलॉजीज आहे की ज्या तुम्हाला प्रॉब्लेम सोडवताना उपयुक्त आहेत, त्याचा यूज होणार आहे. त्यासाठी आपल्याला त्या कोणकोणत्या अकाउंटिंग टर्मिनॉलॉजीज आहेत त्या पण व्यवस्थित अभ्यासायच्या आहेत. विद्यार्थी मित्रांनो, बुककीपिंग इट इज अन आर्ट अँड सायन्स. इट इज रेकॉर्डिंग ऑफ डे टू डे बिझनेस ट्रान्झॅक्शन, मॉनिटरी ट्रान्झॅक्शन. इट इज कॉल्ड ॲज बुककीपिंग. म्हणजे बुककीपिंगमध्ये तुम्ही अभ्यासलं ती एक कला आहे, शास्त्र आहे जे ट्रान्झॅक्शन लिहून ठेवण्याचं काम करते. त्याला आपण बुककीपिंग असं म्हणतो. आणि अकाउंटिंगमध्ये काय करतो, त्या ट्रान्झॅक्शनचं क्लासिफिकेशन करतो, वर्गीकरण करतो. एकाला डेबिट, दुसऱ्याला क्रेडिट. त्यानंतर अकाउंटिंगमध्ये आपण ते सिस्टमॅटिक व्यवस्थित सेपरेटली रेकॉर्डिंग करतो. त्याला म्हणायचं अकाउंटन्सी. मग हे अकाउंटन्सीमध्ये सुरुवातीला आपण काही टर्मिनॉलॉजीज अभ्यासल्या. आज आपण त्याच्याच पुढच्या काही टर्मिनॉलॉजीज बघा अभ्यासत आहोत. या ठिकाणी फर्स्ट चॅप्टरमध्येच आपल्याला अजून बघा कॅश डिस्काउंट अँड ट्रेड डिस्काउंट. तर विद्यार्थी मित्रांनो, डिस्काउंट म्हणजे सूट हा शब्द तुम्हाला गेलेला आहे. डेली जीवनामध्ये आपण एनी गुड्स ऑर असेट्स परचेस यू हॅव टेकन फॉर डिस्काउंट. म्हणजे तुम्ही मार्केटमध्ये या ठिकाणी कोणतीही वस्तू खरेदी करायला गेल्यानंतर काही वस्तूंवरती डिस्काउंट दिलेला असतो, सूट दिलेली असते की त्या सूटमुळं आपल्याला तुम्ही एखादी वस्तू रोख घेतली तर रोख स्वरूपाची सूट तुम्हाला दिली जाते. आणि ट्रेड डिस्काउंटसुद्धा हा सुद्धा या ठिकाणी रोखीच्या आणि उधारीच्या व्यवहारामध्ये दिला जातो. तर हे दोन्ही डिस्काउंटचे टाईप्स टर्मिनॉलॉजीज तुम्हाला अकाउंटन्सीमध्ये जर्नल एंट्री करताना उपयुक्त आहेत. त्यामुळे या दोन्ही कन्सेप्ट समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. सुरुवातीला या ठिकाणी बघा कॅश डिस्काउंट अँड ट्रेड डिस्काउंट. डिस्काउंट इज ए कन्सेशन or allowances given by the seller to the purchaser. म्हणजे डिस्काउंट एक प्रकारची कन्सेशन आहे, सूट आहे, अलाउन्स आहे. गिवन बाय द सेलर म्हणजे विक्रेता हा खरेदीदाराला एक प्रकारची सूट देतो, कन्सेशन देतो. त्याला डिस्काउंट असे म्हणतात. म्हणजे ते डिस्काउंटचे सुद्धा पुढं बघा आपल्याला देर आर 2 टाईप्स ऑफ डिस्काउंट. डिस्काउंटचे 2 प्रकार आपल्याला त्यांनी दिलेले आहे. पहिला आहे ट्रेड डिस्काउंट. बघा सुरुवातीला इट इज अन अलाउन्सेस गिवन ऑन कॅटलॉग प्राइस. म्हणजे काय कॅटलॉगला प्राइस आहे ती मूळ प्राइस आहे, ऑर लिस्ट प्राइस बेसिक किंमत आहे ऑफ द गुड्स. दिस डिस्काउंट इज अलाउड ॲट द टाइम ऑफ परचेस or sale of goods. Value of goods purchase / sold recorded is net value payable after deduction of amount of trade discount allowed if म्हणजे if goods of rupees 1000 are sold at 5% trade discount, the value of the goods that will be received will be rupees 950 both by the purchaser and the seller and not paid rupees 1000. Hence trade discount does not appear in the books of account. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, या ट्रेड डिस्काउंटवरून आपल्याला लक्षात येतं की हा ट्रेड डिस्काउंट कॅटलॉग प्राइस
किंवा लिस्ट प्राईसवरती दिला जातो। हा डिस्काउंट खरेदीच्या वेळी किंवा विक्रीच्या वेळी, परचेस म्हणजे खरेदी, सेल म्हणजे विक्री, त्यावेळी हा डिस्काउंट दिला जातो। मग हा डिस्काउंट देत असताना लक्षात घ्या, त्यांनी आपल्याला फॉर एक्झाम्पल दिलेला आहे 1000 रुपयाचा माल या ठिकाणी आपण विकलेला आहे 5% ट्रेड डिस्काउंटने। आता विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला डिस्काउंट कसा काढायचा तो एक लक्षात घ्या। इथं मुद्दा मी लिहितोय 1000 वरती या ठिकाणी आपल्याला 5% विचारात घ्यायचे आहेत। बघा लक्षात घ्या, हे 3 शून्य गुणिले 5 भागिले 100 अशा प्रकारे तो डिस्काउंट येतोय आपल्याला या ठिकाणी 50 रुपये। हे या पद्धतीने तुम्ही काढू शकता। ह्या 2 शून्याला 2 शून्य गेले, 10 गुणिले 5 10 5 50 अशा पद्धतीने तुम्ही 1000 वरती 5% डिस्काउंट काढू शकताय। मग तो येतोय 50 रुपये। मग 1000तनं 50 गेले, मग इथं अमाऊंट बघा 950 या ठिकाणी आहे। म्हणजे डिस्काउंट हा वजा केला जातो खरेदीच्या वेळी, विक्रीच्या वेळी। ज्यावेळी आपण पैसे घेतो त्यावेळी डिस्काउंट वजा केला जातो। मग हा झाला ट्रेड डिस्काउंट, जो कॅटलॉग प्राइस और लिस्ट प्राइसवरती दिला जातो। या ट्रेड डिस्काउंटमध्ये एक महत्त्वाचा मुद्दा आहे की ट्रेड डिस्काउंट डज नॉट अपीअर इन द बुक्स ऑफ अकाउंट। हा ट्रेड डिस्काउंट एंट्रीमध्ये घ्यायचा नाही, बुक्स ऑफ अकाउंटमध्ये दाखवायचा नाही, तो डायरेक्ट वजा करायचा आहे। लक्षात घ्या, त्याची एंट्री कुठंच लिहायची नाही पुस्तकामध्ये ट्रेड डिस्काउंटची। लक्षात घ्या, व्यापारी सूट त्याला आपण म्हणू शकतोय की हा ट्रेड डिस्काउंट हा व्यापारी सूट आहे आणि तो आपल्या बुक्स ऑफ अकाउंटमध्ये कुठंच दाखवायचा नाही। नॉट अपीअर इन द बुक्स ऑफ अकाउंट, इट इज कॉल्ड ॲज ट्रेड डिस्काउंट। म्हणजे हा डिस्काउंट या ठिकाणी खरेदी विक्रीच्या वेळी दिला जातो आणि ते तुम्हाला फॉर एक्झाम्पल लक्षात आलेलं आहे। फक्त एक महत्त्वाचा मुद्दा की ट्रेड डिस्काउंट डायरेक्ट वजा करायचा, एंट्रीत घ्यायचा नाही, तो दाखवायचा नाही। ठीक आहे, तर याच्याच पुढं याच्या विरुद्ध आहे। लक्षात घ्या की कॅश डिस्काउंट, रोख स्वरूपाची सूट। वरची बघितली व्यापारी सूट आणि ही रोख स्वरूपाची सूट। बघा की आपण मार्केटमध्ये एखादी गुड्स और काइंड और assets you have purchased, the trader, the seller given to the concession, it is called as cash discount। म्हणजे रोख स्वरूपात आपण एखादी वस्तू खरेदी केली, या ठिकाणी जास्त स्वरूपात मालाची खरेदी केली तर आपल्याला या ठिकाणी कॅश डिस्काउंट दिला जातो। आणि हा डिस्काउंट ट्रेडर और सेलर और परचेसर या ठिकाणी का देतात की मालाची विक्री जास्त व्हावी, जाहिरात व्हावी, त्यासाठी हा डिस्काउंट दिला जातो। माल जास्त खपावा मार्केटला आणि लोकांना वाटावं, लोकांचं एक समाधान व्हावं की या दुकानामध्ये डिस्काउंट दिला जातोय, वस्तू स्वस्त दिली जाते, कन्सेशनमध्ये दिली जाते, त्याला म्हणायचं डिस्काउंट। बघा या ठिकाणी दुसरा डिस्काउंटचा टाइप्स आहे तो म्हणजे कॅश डिस्काउंट। बघा, इट इज द अमाउंट डिडक्टेड, अमाउंट लेस करा, from the final amount due at the time of receipt. It is the concession given for encouraging prompt payment. It is given either for the spot payment or for payment within a specific period. म्हणजे कॅश डिस्काउंट देत असताना लक्षात घ्या की तो डायरेक्ट डिडक्ट केला जातो फायनल पेमेंटमधून। आपण 5000चा माल घेतला तर डायरेक्ट तुम्हाला 500 रुपये डिस्काउंट दिला जातो, तो झाला 4500, म्हणजे 500 रुपये डिस्काउंट झाला। आणि हा कॅश डिस्काउंट लगेच स्पॉट पेमेंट करताना दिला जातो किंवा एका महिन्याने 15 दिवसाने आपण जर समजा त्या व्यापाऱ्याचे पैसे नील केले तर तो एक दुसऱ्या प्रकारे सुद्धा आपल्याला डिस्काउंट दिला जातो। पुढे बघा, कॅश डिस्काउंट इज कॅल्क्युलेटेड आफ्टर डिडक्टिंग ट्रेड डिस्काउंट। म्हणजे कॅश डिस्काउंट काढत असताना ट्रेड डिस्काउंट अगोदर वजा करायचा आणि मग कॅश डिस्काउंट वजा करायचा आहे। लक्षात घ्या, सुरुवाती एकाच ट्रान्झॅक्शनमध्ये सांगतात ट्रेड डिस्काउंट पण आणि कॅश डिस्काउंट पण। तर सुरुवातीला
ट्रेड डिस्काउंट वजा करा, राहिलेल्या अमाऊंटवरती मग कॅश डिस्काउंट वजा करायचं. त्यानंतर सिन्स इट इज लॉस टू द सेलर अँड गेन टू द बायर, म्हणजे कॅश डिस्काउंट हा विक्रेत्याचा लॉस आहे. लक्षात घ्या, जो माल विकणारे व्यापारी आहे, ट्रेडर आहे, ओनर आहे, जो रोख स्वरूपाची सूट देतोय तो त्याचा कॅश डिस्काउंट एक प्रकारचा लॉस आहे. परंतु जो बायर आहे, खरेदी करणारा व्यक्ती आहे, परचेसर आहे, ग्राहक आहे, कस्टमर आहे, त्याचा तो एक प्रकारचा गेन आहे, प्रॉफिट आहे, फायदा आहे. नंतर कॅश डिस्काउंट ॲपियर इन द बुक्स ऑफ अकाउंट, म्हणजे कॅश डिस्काउंट हा बुक्स ऑफ अकाउंटमध्ये रेकॉर्ड केला जातो, लिहिण्यात येतो, तो ॲपियर केला जातो. म्हणजे कॅश डिस्काउंट हा एंट्रीमध्ये घेतला जातो, जर्नलमध्ये घेतला जातो, लेजरमध्ये घेतला जातो, ट्रायल बॅलन्समध्ये तो दाखवतो आपण. त्याला म्हणायचं कॅश डिस्काउंट, रोख स्वरूपाची सूट. मग वरती पाहिलं आपण ट्रेड डिस्काउंट. हा ट्रेड डिस्काउंट हा डायरेक्ट आपण डिडक्ट करतो, तो या ठिकाणी सुरुवातीला डिडक्ट केला जातो. ट्रेड डिस्काउंट आपण कुठंच लिहित नाही, परंतु त्याच्याच विरुद्ध कॅश डिस्काउंट आहे. हा कॅश डिस्काउंट बुक्स ऑफ अकाउंटमध्ये ॲपियर केला जातो आणि कॅश डिस्काउंटलाच आपण रोख स्वरूपाची सूट असं म्हणतो. म्हणजे सेलर हा कस्टमरनी जास्तीत जास्त माल परचेस करावा आणि एक त्याचं समाधान व्हावं, इन्करेजिंग करणं अपेक्षित आहे. त्यासाठी हा ट्रेड डिस्काउंट आणि कॅश डिस्काउंट हा दिला जातो आणि जास्तीत जास्त मालाचं सेलिंग केलं जातं किंवा परचेसिंग, तो जो ट्रेडर आहे तो जास्त माल परचेस करतो, कारण डिस्काउंट मिळवण्यासाठी सुद्धा काही पद्धतीने हा डिस्काउंट मिळवला जातो. तर या पद्धतीने तुम्हाला अकाउंटन्सीमध्ये देर आर 2 टाइप्स ऑफ डिस्काउंट. फर्स्ट इट इज ए ट्रेड डिस्काउंट, अनदर इट इज ए कॅश डिस्काउंट, अँड दिस द डिस्काउंट फॉर एनकरेजिंग फ्रॉम द बायर फॉर परचेस ऑफ द गुड्स अँड गिव द कन्सेशन फॉर द पेमेंट ऑफ द गुड्स, इट इज कॉल्ड ॲज डिस्काउंट. अशा पद्धतीने हा ट्रेड डिस्काउंट आणि कॅश डिस्काउंट आपण अभ्यासला. आता पुढं आहे बघा, पुढच्या कन्सेप्ट अभ्यासत असताना आपल्याला या ठिकाणी पुढची टर्मिनॉलॉजीज, अकाउंटिंग टर्मिनॉलॉजीज बघा. सॉल्वंट अँड इनसॉल्वंट. सॉल्वंट अँड इनसॉल्वंट, देर आर डिफरंट वर्ड फ्रॉम द ओनर और बिझनेसमन और ट्रेडर. सॉल्वंट म्हणजे काय, जो या ठिकाणी ज्या व्यापाऱ्याची, व्यावसायिकाची, कंपनीची परिस्थिती अतिशय चांगली आहे त्याला म्हणायचं सॉल्वंट. आणि इनसॉल्वंट म्हणजे दिवाळखोरीमध्ये जाहीर केलेली परिस्थिती आहे. तर सॉल्वंटचा अर्थ अगोदर बघू आपण. सॉल्वंट मीन्स की आपल्या असेट आहे, मालमत्ता आहे, ती आपल्याकडे आहे 10 लाख रुपये आणि आपलं देणं आहे ते या ठिकाणी 6 लाख रुपये आहे. म्हणजे 4 लाख रुपये आपल्याला प्रॉफिटमध्ये आहोत. बघा सुरुवातीला या ठिकाणी मी लिहितोय आपल्या ज्या काय असेट आहेत, आपली मालमत्ता आहे 10 लाख रुपये, 10 लॅक्स, आणि आपल्या ज्या काय ह्या असेट आहेत आणि ज्या काय आपल्या लॅबिलिटी आहेत त्या 6 लाख आपल्या लॅबिलिटी आहेत. तर अशा पद्धतीने आपलं 4 लॅक्स आपण प्रॉफिटमध्ये आहोत. लक्षात घ्या, याला म्हणायचं सॉल्वंट. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, सिंपल उदाहरण आहे, तुमच्याकडे मालमत्ता आहे 10 लाखाची आणि तुम्हाला इतर व्यक्तींचं देणं आहे 6 लाख, 4 लाख रुपये तुम्ही प्रॉफिटमध्ये आहात, त्याला म्हणायचं सॉल्वंट. तुमची परिस्थिती चांगली आहे, तुमची आर्थिक कंडिशन, इकॉनॉमिकली बॅकग्राऊंड, फायनान्शियल बॅकग्राऊंड, यू हॅव गुड फॉर बेटर कंडिशन फॉर द अनदर पर्सन, इट इज कॉल्ड ॲज सॉल्वंट. म्हणजे तुमच्यावरती बँकेचं कर्ज जरी असलं तर तुमच्या मालमत्ता जास्त आहेत, तुमच्यावरती इतर काही कर्ज असेल, लोन असेल तरी पण तुमच्या असेट जास्त आहेत, त्याला म्हणायचं या ठिकाणी सॉल्वंट. उदाहरणार्थ तुमच्या खिशामध्ये 100 रुपये आहेत आणि त्यामधले या ठिकाणी दुसऱ्या व्यक्तीचे फक्त 60 रुपये द्यायचे आहेत, 40 रुपये तुमचे स्वतःचे आहेत. लक्षात घ्या, ते प्रॉफिटमध्ये या ठिकाणी तुम्हाला सॉल्वंट त्याला म्हणायचं. लक्षात घ्या, तुमच्या असेट जास्त आहे, मालमत्ता जास्त आहे, देण्यापेक्षा तुमच्या असेट जास्त आहे, येणं जास्त आहे, त्याला म्हणायचं सॉल्वंट. लक्षात घ्या. आता त्यामध्ये बघा सुरुवातीला सॉल्वंटचं काय येतं आहे, इफ
ए पर्सन असेट्स आर मोर दॅन हिज लॅबिलिटीज, म्हणजे आपल्या असेट जास्त आहेत लॅबिलिटीपेक्षा, ऑर इक्वल टू हिज लॅबिलिटी, म्हणजे किंवा 10 लाखाची असेट आहे, 10 लाखाची लॅबिलिटी, ही इज कॉल्ड ॲज ए सॉल्वंट पर्सन. त्याला आपण सॉल्वंट पर्सन म्हणतो. सॉल्वंट पर्सन इज द फायनान्शियल साऊंड अँड इज इन ए पोजिशन टू पे ऑफ ऑल हिज डेप्ट्स. जे काही इतर व्यक्तींचं देणं आहे ते आपण देऊ शकतो, त्याला म्हणायचं सॉल्वंट. दॅट इज ए पर्सन टोटल assets calculated to rupees 15 lakhs and his total debts were rupees 13 lakhs. Hence, since his position is sound, he is able to pay off his debts. Therefore, he is called solvent. म्हणजे आपल्या असेट 50 लाख आहेत टोटल असेट्स आणि टोटल लॅबिलिटी या 30 लाख आहेत. आपण व्यवस्थित या ठिकाणी इतर व्यक्तींचे देणे देऊ शकतो. 20 लाख रुपये आपण प्रॉफिटमध्येच आहोत, त्याला म्हणायचं सॉल्वंट. की सॉल्वंटमध्ये या ठिकाणी आपली फायनान्शियल पोझिशन इट इज ए बेटर. आणि सॉल्वंटमध्ये आपण आपल्या ज्या काही असेट आहेत त्या कॅल्क्युलेट करून आपण आपले टोटल लॅबिलिटी, टोटल डेप्ट, इतर देणेकऱ्यांचे देणे इझी देऊ शकतो. त्यांना म्हणायचं सॉल्वंट. की जो या ठिकाणी फायनान्शियल बॅकग्राऊंड इट इज ए बेटर फॉर द इकॉनॉमिकली कंडिशन, इट इज कॉल्ड ॲज सॉल्वंट पर्सन. त्याला म्हणायचं सॉल्वंट. की आपल्या स्वतःच्या मालमत्ता या 50 लाख आहेत आणि इतर व्यक्तींचं फक्त आपल्याला 30 लाख देणं आहे, ते केव्हा पण आपण देऊ शकतो, त्याला म्हणायचं सॉल्वंट. त्यानंतर आता याच्याच विरुद्ध या ठिकाणी ही एक वेगळी कन्सेप्ट आहे, लक्षात घ्या. की याच्याच विरुद्ध इनसॉल्वंट. इनसॉल्वंट म्हणजे दिवाळखोरी. याच्या विरुद्ध कंडिशन आहे. उदाहरणार्थ तुमच्या खिशामध्ये 500 रुपये आहेत आणि तुम्हाला इतर व्यक्तींचे 600 रुपये द्यायचे आहेत. म्हणजे तुम्ही 100 रुपये लॉसमध्ये आहे, त्यावेळी तुम्ही दिवाळखोरी डिक्लेअर करणार आहात, त्याला म्हणायचं इनसॉल्वंट. येण्यापेक्षा देणं जास्त असणे, त्याला म्हणायचं इनसॉल्वंट. बिझनेस हा पूर्ण लॉसमध्ये चाललेला आहे, त्याला म्हणायचं इनसॉल्वंट. लक्षात घ्या. तुमच्या असेट या 10 लाख आहेत परंतु लॅबिलिटी या 12 लाख आहेत. अशा वेळी तुम्ही या ठिकाणी दिवाळखोर आहात हे डिक्लेअर गव्हर्नमेंट करतं. बघा इनसॉल्वंटचा अर्थ या ठिकाणी दिलेला आहे. ए पर्सन हुज लॅबिलिटी आर मोर दॅन हिज असेट इज ॲन इन्सॉल्वंट पर्सन. म्हणजे तुमच्या लॅबिलिटी देणेकरी जास्त आहे तुमच्या असेटपेक्षा, मालमत्तेपेक्षा. सच पर्सन लॅबिलिटीज आर मोर दॅन हिज असेट्स. दॅट इज ए पर्सन्स टोटल असेट्स ऑर प्रॉपर्टीज, मालमत्ता, हॅव बीन कॅल्क्युलेटेड टू रुपीज 20 lakhs. 20 लाख रुपये आपले असेट किंवा मालमत्ता आहे. अँड his total debts were rupees 15 lakhs. And if he is not a position to get any amount from any source, and if the court is so satisfied, then he will be declared as an insolvent person. म्हणजे लक्षात घ्या, तुमच्या असेट या 20 लाख आहेत आणि तुमच्या लॅबिलिटी, टोटल डेप्ट, टोटल देणं 50 लाख आहे. अशा वेळी तुम्हाला इतर कुठूनच पैसे मिळणार नाहीत, कोणताही सोर्स तुमच्याकडे नाही. अशा वेळी कोर्ट तुम्हाला या ठिकाणी इन्सॉल्वंट डिक्लेअर्ड करतं, दिवाळखोरी जाहीर करतं. तुमच्या मालमत्ता 20 लाख आहे आणि देणे टोटल 50 लाख आहे. अशा वेळी तुम्ही इतर व्यक्तींचे देणे देऊ शकत नाही, त्यासाठी कोर्ट तुम्हाला इन्सॉल्वंट डिक्लेअर करतं. इन्सॉल्वंट म्हणजे दिवाळखोरी जाहीर करतं. तुमच्याबरोबर भविष्यामध्ये कोणीही ट्रान्झॅक्शन करणार नाही आणि केलं तरी या ठिकाणी तुम्ही स्वतः जबाबदार आहात. त्याला कोर्ट डिक्लेअर राहणार नाही किंवा कायदा त्याला मदत करणार नाही. अशा वेळी हा इन्सॉल्वंट पर्सन हा या ठिकाणी आपला बिझनेस स्टॉप करतो आणि जे काय असेल ते इतर व्यक्तींचे देणे देऊन या ठिकाणी बिझनेस पूर्णपणे
क्लोज करून टाकतो, त्याला म्हणायचं इनसॉल्वंट. लक्षात आलं असेल तुमच्या की सॉल्वंट आणि इनसॉल्वंट. सॉल्वंट म्हणजे ज्याची फायनान्शियल बॅकग्राऊंड अतिशय चांगली आहे त्याला म्हणायचं सॉल्वंट, आणि इनसॉल्वंट नेमकं त्याच्या विरुद्ध आहे. लक्षात घ्या, फायनान्शियल कंडिशन इट इज ए लोअर इज कॉल्ड ॲज इनसॉल्वंट पर्सन. आर्थिक परिस्थिती पूर्णपणे डबघाईला आलेली आहे अशा व्यक्तीला कोर्ट डिक्लेअर करतं, कायदा त्याला डिक्लेअर करतो की ती व्यक्ती इन्सॉल्वंट आहे, दिवाळखोरी आहे. त्या व्यक्तीच्या मालमत्ता या ठिकाणी 20 लाख आहेत, परंतु देणं त्याचं 50 लाख आहे. त्यामुळं 30 लाखाचा जो काय डिफरन्स पडलेला आहे तो पूर्णपणे लॉसमध्ये गेलेला आहे. असे बिझनेस मार्केटमध्ये नवीन स्टार्ट होतात, परंतु या ठिकाणी त्यांच्या असेटपेक्षा त्यांच्या लॅबिलिटीज वाढतात. त्यावेळी असे बिझनेस परत स्टॉप केले जातात. अशा बिझनेसांना इनसॉल्वंट पर्सन, इनसॉल्वंट व्यक्ती, दिवाळखोर व्यक्ती असं म्हणतात. तर या पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो या अकाउंटिंग टर्मिनॉलॉजीज या ठिकाणी आपण अभ्यासलेल्या आहेत. मग अशी पाहिलं आपण ट्रेड डिस्काउंट, व्यापारी सूट, कॅश डिस्काउंट, रोख स्वरूपाची सूट, त्यानंतर इनसॉल्वंट ज्याची परिस्थिती अतिशय बेटर आहे, चांगली आहे, ज्याच्या असेट जास्त आहेत, लॅबिलिटी कमी आहेत, आणि चौथं पाहिलं सॉल्वंट आपण अभ्यासलं. नंतर इनसॉल्वंट की ज्या व्यक्तीच्या परिस्थिती या ठिकाणी डबघाईला आलेली आहे, दिवाळखोरी जाहीर केलेली आहे, त्याला म्हणायचं इनसॉल्वंट. तर या 4 अकाउंटिंग टर्मिनॉलॉजीज आपण अभ्यासल्या. आता पुढं नेक्स्ट महत्त्वाचं बघा या ठिकाणी अकाउंटिंग इयर. हे एक महत्त्वाचा भाग आहे, लक्षात घ्या अकाउंटिंग इयर. तर विद्यार्थी मित्रांनो सुरुवातीला लक्षात घ्या कॅलेंडर इयर 1 जानेवारी टू 31 डिसेंबर. 1 जानेवारीला कॅलेंडर इयर चालू होतं आणि 31 डिसेंबरला संपतं. हे कॅलेंडर इयर आहे. परंतु आज तुम्हाला अकाउंटिंग इयर हे सुद्धा 12 महिन्याचाच कालावधी आहे, परंतु 1 एप्रिलला अकाउंटिंग इयर स्टार्ट होतं आणि 31 मार्चला संपतं. अशा प्रकारे 1/4ला सुरू होतं आणि 31/3ला एंड होतं. त्याला म्हणायचं अकाउंटिंग पिरियड, अकाउंटिंग इयर. अकाउंटिंग इयर हे महत्त्वाचं आहे, लक्षात घ्या. ते पण 12च महिन्याचं आहे, परंतु 1 एप्रिलला चालू होतं आणि 31 मार्चला संपतं. बघा, it is the period of 12 months for which accounting are maintained and closed by the proprietor. proprietor म्हणजे मालक. जे वर्ष 12 महिन्याचं असतं ते 1 एप्रिलला चालू होतं आणि 31 मार्चला आपण क्लोज करतो, त्याला म्हणायचं अकाउंटिंग इयर. अर्ली इयर अगोदरचं वर्ष, अर्ली इयर द प्रोप्रायटर वेअर फॉलोइंग एनी अकाउंटिंग इयर, that is calendar year or financial year or any other year as per tradition, but now for income tax purpose an accounting year start on 1st April and end on 31st March. At the end of accounting year a proprietor has to prepare trading account, profit loss account and balance sheet. It is called as accounting year. म्हणजे लक्षात घ्या हे अकाउंटिंग इयर जर आपण विचारात घेतलं तर ते 12 महिन्याचं आहे. सुरुवातीला कॅलेंडर इयर, फायनान्शियल इयर आर्थिक वर्ष किंवा एनी अदर इयर जे काय या ठिकाणी सणवार ट्रॅडिशननुसार आपण ते विचारात घ्यायचो. परंतु आता इन्कम टॅक्सच्या पर्पजसाठी या ठिकाणी आपल्याला अकाउंटिंग इयर हे सुरुवातीला 1 एप्रिलला चालू होतं आणि 31 मार्चला संपतं. म्हणून आता या ठिकाणी अकाउंटिंग इयरसुद्धा हेच विचारात घेतलं जातं. 1 एप्रिलला चालू होतं आणि 31 मार्चला संपतं. तर 31 मार्चला संपल्यानंतर बुक्स ऑफ अकाउंट क्लोज केले जातात आणि त्याच्यावरून सुरुवातीला ट्रान्झॅक्शन होतो. ट्रान्झॅक्शनची आपण जर्नल एंट्री करतो, जर्नल एंट्रीचा लेजर अकाउंट करतो, लेजरचं ट्रायल बॅलन्स करतो आणि मग तुम्हाला सांगतो की सगळ्यात शेवटी आपण ट्रायल बॅलन्सचा यूज करून ट्रेडिंग अकाउंट तयार करतो, प्रॉफिट लॉस अकाउंट तयार करतो आणि बॅलन्स शीट तयार करतो. एंड ऑफ द इयर
आपण या ठिकाणी ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट लॉस आणि बॅलन्स शीट अशा पद्धतीने तयार करतो की जेणेकरून आपल्याला हे तिन्ही महत्त्वाचं आहे आणि त्यामुळं अकाउंटिंग इयरमध्ये आपल्याला ट्रेडिंग अकाउंट आणि प्रॉफिट लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट आपण विचारात घेतो आणि त्या पद्धतीने इन्कम टॅक्सच्या पर्पजसाठी आपण हे अकाउंटिंग इयर तयार करत असतो. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आपण ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट या ठिकाणी क्लोज करून आपल्या आर्थिक वर्षातला नफा 1 एप्रिल ते 31 मार्चमधला किती झालेला आहे तो विचारात घेतो आणि त्या पद्धतीने या ठिकाणी आपलं बुक्स ऑफ अकाउंट क्लोज करत असतो. तर या अशा पद्धतीने या ठिकाणी आपल्याला अकाउंटिंग इयरसुद्धा खूप महत्त्वाचं आहे आणि त्यानुसारच अकाउंट मेंटेन केले जातात. तर ठीक आहे, या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या ठिकाणी अकाउंटिंग टर्मिनॉलॉजीज अभ्यासल्या. त्यामध्ये ट्रेड डिस्काउंट, व्यापारी सूट, कॅश डिस्काउंट, रोख स्वरूपाची सूट, त्यानंतर सॉल्वंट पर्सन ज्याची आर्थिक परिस्थिती अतिशय चांगली आहे आणि त्यानंतर इन्सॉल्वंट पर्सन जो दिवाळखोरी जाहीर केलेली आहे आणि सगळ्यात शेवटी अकाउंटिंग इयर जे 1 एप्रिलला स्टार्ट होतं आणि एंड ऑफ द इयर 31 मार्चला ते क्लोज होतं. या प्रकारे अकाउंटिंग इयर हे या 12 महिन्याचं आहे आणि ते त्या ठिकाणी आपण विचारात घेतो. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो, या अकाउंटिंगच्या काही टर्मिनॉलॉजीज आपण अभ्यासल्या. तुम्ही या ठिकाणी व्यवस्थित तुम्ही लक्षात आलेले असतील. जरी काही अडचणी असतील, डाऊट्स असतील तरी त्या ठिकाणी तुम्ही वेळच्या वेळी विचारा आणि आपण ज्या काय अकाउंटिंग टर्मिनॉलॉजीज आहेत त्या रोज 3-4, 4-4, 5-5च विचारात घेत आहोत, कारण जास्त म्हणल्यानंतर ते तुम्हाला पण या ठिकाणी जड जाईल. तर या ज्या काय आपण गोष्टी अभ्यासत आहोत ह्या सर्व गोष्टी उपयुक्त आहेत आणि तुम्हाला या सिलेबसमध्ये आहेत. त्याचा यूज करून तुम्ही या ठिकाणी ज्या काय नोट्स आहेत त्यासुद्धा एक नोटबुक करा, त्यामध्ये नोट्स लिहा आणि काही शंका असतील तर क्लास कमेंटमध्ये या ठिकाणी तुम्ही बिनधास्त विचारा. फक्त रेग्युलर अकाउंटचं लेक्चर, सर्व विषयाचे लेक्चर रेग्युलर या ठिकाणी तुम्ही ऐका, रेग्युलर व्हिडिओज बघा, रेग्युलर या ठिकाणी लेक्चर व्यवस्थित तुम्ही जर ऐकले तर तुम्हाला या ठिकाणी पूर्ण नॉलेज येईल आणि खऱ्या अर्थानं तुम्हाला या कोविडच्या पार्श्वभूमीवर जे काय ऑनलाईन आपण टीचिंग केलेलं आहे त्याचा बेनिफिट होणार आहे. ठीक आहे, थँक्यू. काही शंका असतील तर परत विचारा. राहिलेला भाग आपण नंतर अभ्यासणार आहोत. धन्यवाद.